सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुढी प्रेमाची, स्वच्छतेची, वृक्ष संवर्धनाची, गुढी बीज संकलनाची, गुढी अहंकाराची, गुढी मैत्रीची, गुढी असत्यावर सत्याच्या विजयाची, वनव्यांना भिजवून त्या राखेतून नव सर्जनाची, फुलांची, फळांची, सावलीची आणि हिरव्या वसुंधरा माऊलीची, साठवलेल्या पाण्याला जुळजुळू वाहून नेण्याची, पक्ष्यांसाठी घरटे आणि पाणी ही देखील गुढीतील संजीवनी आहे. कायदा ही व्यवस्था नव्हे, ती अवस्था आहे. प्रेम सर्वांसाठीच ही खरी व्यवस्था आहे. हजारो वर्षांचा इतिहास पुसण्याची नाही, समजून त्यातून उचलण्याची आहे. गुढी उभारूया, नव संकल्प घेऊन हिरवे जग साकारूया. तर अशा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तर अशा प्रकारे मी सुद्धा छान अशी सुंदर अशी सकाळी लवकर उठून आधी उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि नंतर देवपूजा केली. देवपूजेमध्ये मी नेहमीप्रमाणे जी देवपूजा असते तर स्वामींचा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक केला, श्री सूक्त म्हणून अभिषेक केला. नंतर स्त्रीयंत्रावर श्री सूक्त म्हणून अभिषेक केला. नंतर महाराजांच्या पिंडीवर रुद्र अभिषेक केला आणि अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा झाली. सर्वच देवांना वस्त्र वगैरे घातले आणि नंतर फुल वगैरे वाहून छान अशी आरती करून घेतली आणि इथे माझी देवपूजा झालेली होती. देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागली, कारण नंतर गुढी उभारायची होती त्यासाठी आणि बरीच कामं बाकी होती. स्वयंपाक सुद्धा जास्ती होता, कारण पूर्णाचा स्वयंपाक म्हटला म्हणजे आपल्याला स्वयंपाकाला लेट होतच. तर मी अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि नंतर स्वयंपाकाला लागली. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री बाडी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर अशा प्रकारे माझी देवपूजा इथे सुरू होती. तर आज गुढीपाडवा म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरड्या घेऊन या दोन्ही वस्तू कुटुंब प्रामुख्याने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा. नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्यांची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होतं. आणि दुसरा तोडगा आहे तो आहे धनप्राप्ती व व्यापार प्राप्ती तोडगा. वर्षाच्या 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्तावर हा असतो. कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही ही पोटली दीप सुगंधित धूपबत्ती किंवा पंचोपचार पूजा करून समोर एक शिव महिमाचा पाठ करून एक सफेद फुल पोटलीस व एक फुल पिंडीस व्हावे व नंतर ती पोटली पिशवी तिजोरीत, कपाटात, धान्य भंडारात, दुकानाच्या गल्ल्यात ठेवू शकतात. अकस्मात धनप्राप्ती व व्यापार प्राप्ती होईल. धनधान्य समृद्धिकारक जो काही आपला तोडगा आहे त्या पोटलीतील पंचोपचार पूजा करावी व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतांचे जप करावे. त्यावर श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करून तिला गुळगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली तुम्हाला बांधायची. मी सुद्धा ही सेवा देवपूजा झाल्याच्या नंतर लगेच अशी सेवा करून घेतलेली होती पोटलीची, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची वर्षभर कमतरता भासणार नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेचा वास राहील. महाराजांची कृपा राहील यासाठी आपण ती जे काही आपल्याला तोडगा सांगितला गेलेला असतो तो तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला नसेल तर तुम्ही कोणत्याही बुधवारी शुभ दिवशी तो तोडगा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग अपलोड आहे, सो तुम्ही तो ब्लॉग नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे माझी देवपूजा झाली, नंतर सेवा वगैरे झाली. मी दोघी पोटल्या देवघरात आणि किचनमध्ये टांगून दिल्या. नंतर इथे मी आधीच सर्व काही कणिक वगैरे मळून घेतलेली होती. आलू वगैरे शिजवून व्यवस्थित असे कापून ठेवलेले होते. नंतर तुमच्यासमोरच मी भजी बनवायची होती, तर भजीचं सुद्धा बॅटर मी व्यवस्थित कांदा वगैरे टाकून सर्व काही मळून ठेवलं, जेणेकरून भजीचं बॅटर जर असं लावून ठेवलं तर नंतर ते व्यवस्थित असं मुरतं आणि नंतर भजी सुद्धा छान होतात. तर इथे मी आधी जिरं मोहरीची फोडणी दिली, मिरची वगैरे टाकून अगदी हलकी फुलकी जास्त मसाला न वापरता टेस्टी अशी आलूची भाजी बनवून घेतलेली होती. साईडला वरण भात सुद्धा माझा झालेला होता.
नंतर आलूची भाजी बनवली, कोथिंबीर वगैरे टाकला, मीठ वगैरे टाकला आणि छान अशी 2 ते 3 मिनिटं होऊ दिली. कारण आलू अगदी छान आधीच झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांना होऊ द्यायची काही गरज भासत नाही. नंतर लगेचच मी ते जी काही सकाळपासून पुरणपोळ्यांची कणिक मळून ठेवलेली होती, तर पुरणपोळ्या बनवून घेतल्या. नेहमीप्रमाणे पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या, पण आज एक नवीन टेक्निक यूज केलेली होती. ती म्हणजे मी पोळपाटाला रुमाल बांधलेला होता. कारण पोळपाट ही खराब होणार नाही व रुमाल बांधल्यामुळे काय होतं, खूप छान आणि मऊ पुरणपोळ्या येतात आणि खूप छान अशा फुगल्या सुद्धा होत्या. फर्स्ट टाइम इतक्या छान पुरणपोळ्या फुगल्या होत्या आणि खायला सुद्धा खूप छान टेस्टी लागत होत्या. तर अशा प्रकारे मी लगेचच पुरणपोळीचा स्वयंपाक माझा तयार करून घेतला. नंतर पुरणपोळी झाल्याच्या नंतर गरमागरम भजी काढून घेतली. मी जोपर्यंत इकडे स्वयंपाक करत होती तोपर्यंत आहोंनी छान अशी माझी गुढी उभारून ठेवलेली होती. आहोंनी गुढी वगैरे उभारून ठेवली. गुढीसाठी मी रेडीमेडच साडी घेतलेली होती आणि आमचा हा लग्नानंतरचा दुसरा गुढीपाडवा होता, पण आम्ही या गुढीपाडव्याला सोबत होतो, तर आम्ही सुद्धा छान असा गुढीपाडवा सेलिब्रेट केला. तर सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि गुढीची साडी कशी वाटली तेही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर 1 ते 2 दिवस आधी ते पार्सल आलेलं होतं. गुढीची साडी बनवून घेतली आणि खूप छान अशी सुंदर अशी कलरफुल आमची गुढीची साडी दिसत होती. मी ते पुरणपोळ्या बनवून घेतल्यानंतर पुरणपोळी झाल्याच्या नंतर लगेचच भजी वगैरे बनवली. स्वयंपाकामध्ये मी पुरणपोळी, वरण, भात, भजी आणि बासुंदी आणि पुरण 1 दिवस आधीच तयार करून घेतलेलं होतं. कारण जेणेकरून सणाच्या दिवशी आपल्याला तेवढंच लवकर कामं आवरता येतात आणि त्याच दिवशी जर सर्व काही बनवायचं म्हटलं तर वेळ राहत नाही. तर बघा इतक्या छान अशा पुरणपोळ्या फुगलेल्या होत्या. कारण पोळपाटाला ज्याप्रमाणे आपण अगदी मऊ जर तुम्ही कणिक मळली आणि पोळपाटाला रुमाल बांधला तर वरच्या वेळी हलक्या हाताने अगदी पुरणपोळ्या जास्त प्रेस न करता अगदी वरच्यावर मी लाटून घेतलेल्या होत्या आणि खूप छान अशा तूप लावून पुरणपोळ्या माझ्या तयार झाल्या होत्या. नंतर पुरणपोळ्या झाल्याच्या नंतर मी गुढीला सुद्धा नैवेद्य दाखवलं आणि महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवलं. तर सुंदर अशी आम्ही आमच्या गॅलरीमध्ये गुढी उभारली होती. गुढी हा आपला वर्षातील शेवटचा सण असतो, म्हणून त्या दिवशी सुद्धा आपण पुरणपोळी बनवतो आणि केंद्रात सांगितल्याप्रमाणे गुढीपाडव्याला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना आणि गुढीला दाखवायचा असतो. कारण गुढीपाडवा हे आपलं मराठी नवीन वर्ष असतं आणि ते सुद्धा आपण उत्साहामध्ये त्याचं स्वागत करायचं असतं, जेणेकरून आपलं जे काही आयुष्य आहे, आपलं वर्ष आहे, ते सुद्धा त्या पुरणपोळीसारखं गोड जाईल आणि सर्वांची साथ आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच असते. तर अशा प्रकारे मागचं वर्ष सुद्धा खूप छान गेलं आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा आपण जल्लोषाने करायची असते. तर आहोंनी जी काही गुढी उभारली होती तर मी सुद्धा स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर साडी वगैरे घातली आणि नंतर छान अशी रेडी होऊन गुढीचं औक्षण केलं. तर गुढीची साडी कशी वाटते ते सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नंतर पुरणपोळीचा जो काही स्वयंपाक केलेला होता, आहोंना बासुंदी आवडते, तर मी सुद्धा आज नवीन वर्षाची सुरुवात आम्ही बासुंदी, पुरणपोळी असा छान असा स्वयंपाक करून जेवण करून केली. नंतर गुढीचं वगैरे पूजन झालं. दोघांनी नमस्कार वगैरे करून घेतला. गुढीला सुद्धा नैवेद्य दाखवलं आणि नैवेद्याचं ताट ज्याच्यावर ठेवलेलं आहे ते सुद्धा पान मी नैवेद्य ठेवण्यासाठी स्पेशली महाराजांसाठी बनवून घेतलं. तर गुढीची साडी आणि पान दोघं वस्तू मी रेडीमेड बनवलेल्या आहेत. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आमचं सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली. आम्हाला सुद्धा नवीन वर्ष छान जावं आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा नवीन वर्ष खूप छान जावं अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. ब्लॉग कसा आमची इथे गुढी उभारून झाल्याच्या नंतर आम्ही खूप छान पिक क्लिक करून घेतलेलं आहे, ते सुद्धा लास्टमध्ये ॲड केलेलं आहे. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पिक कसे वाटले ते पण सांगा. श्री स्वामी समर्थ.